जगन्नाथपुरी मधले काही स्वामींचे अनुभव आहेत की स्वामी जेव्हा जगन्नाथपुरीला गेले तिथे काय काय अनुभव आले लोकांना, त्यांच्या लीला काय काय. तर तिकडे अलवणी नावाचे एक महाराज होते. तर ते अलवणी महाराज जेव्हा तिथे गेले ते त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर आणि काही काही ठिकाणी असा उल्लेख येतो की काही शिष्यांबरोबर ते तिकडे गेले. तिथे गेल्यानंतर ते एका धर्मशाळेत राहिले आणि मग दुसऱ्या दिवशी जगन्नाथाचं दर्शन घेऊन आपण पुढे सरको असं त्यांच्या डोक्यात होतं. आणि मग धर्मशाळेत गेले, तिथे थांबले आणि ते आजारी पडले. ते आणि त्यांचे सगळे सहकारी सगळे आजारी पडले. आणि त्यांचा आजार वाढत 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 गेला आणि नंतर इतका असह्य झाला की त्यांना शरीर हलत नव्हतं आणि प्रचंड यातना होत होत्या, असह्य यातना त्यांना होत होत्या. त्यांनी डोळे मिटून मनातल्या मनात जगन्नाथाला शरण गेले आणि प्रार्थना केली की जगन्नाथा मला ह्या त्रासातून सोडव. आणि अर्थातच जगन्नाथ स्वरूप आपले परमात्मा स्वामी तिकडे प्रकाश रूपाने तिकडे प्रकट झाले आणि जोरात अल्लख असा आवाज त्यांना आला आणि ते त्यांना शक्य नव्हतं, पण त्या आवाजाच्या दिशेने पटकन त्यांनी मान वळवून डोळे उघडून बघितलं की हे कोण येतं. तर त्यांना नुसताच प्रकाश दिसत होता, तो केवळ प्रकाश. आणि प्रत्येकाच्या डोक्यावर स्वामींनी हात ठेवला. स्वामींनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये शक्ती संचार झाला. त्या ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांच्या म्हणजे एक प्रकारे शक्तिपात झाला. आणि ते झोपेतनं जशी एखादी व्यक्ती उठून बसावी त्या पद्धतीने एकदम ठणठणीत ते पटकन उठून बसले. आणि मग ते सगळ्यांनी चरण स्पर्श केला, स्वामींच्या पाया पडले. स्वामी हसत होते मिश्किल, त्यांचं स्माईल त्यांची. आणि मग सगळे मिळून जगन्नाथाच्या दर्शनाला गेले. जगन्नाथाच्या दर्शनाला तिथे गेले, तिकडे दर्शन घेतलं आणि मग बाहेर येत असताना अलवणी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आणि तुम्ही कुठून आलाय. तर याबद्दल एक खूप छान वर्णन त्यामध्ये केलंय, मी ते लिहून काढलंय तो श्लोक. विश्वची आमुचा अखंड वास, विश्वाधिष्ठान हेची खास, अभिन्न स्थहन आमुचे. म्हणजे या विश्वामध्ये असं म्हटलं तरी चालेल की या विश्वामध्ये जेवढे स्वयंभू देवस्थानं, पुरातन देवस्थानं, शक्तीपीठ सगळ्या देवींचे, सगळे 12 ज्योतिर्लिंग म्हणा किंवा इतरही कुठले ज्योतिर्लिंग, तर जेवढी स्थानं आध्यात्मिक आहेत ते ह्या सगळीकडे त्यांचाच वास आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे काय शेवटी काय प्रत्येक कणाकणामध्ये तेच आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड त्यांच्या आत आहे. त्यामुळे वेगळं काय आपण बोलायची गरज नाही. जगन्नाथपुरी मधलाच अजून एक अनुभव असा की अशी त्यांची लीला ही थोडी थोडी करत करत करणोपकरणी ऐकत 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 लोकांपर्यंत जात होती. थोडे लोक त्यांचं, आणि काही लोक चमत्कार ऐकून किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी नाव ऐकून येत नव्हते, तर केवळ ते दिसले आणि लोकांना कळायचंच नाही काय झालं. ते भाव विभोर होऊन थेट त्यांच्या दर्शनाकडे नतमस्तकच व्हायचे. परमात्मा स्वामींच्या पुढे नतमस्तक होणार नाही असं या जगात कोणीच नाही. हे होणार म्हणजे होणार आणि आपोआप होतोच. तर परमात्मा स्वामी तिकडे जात होते आणि अर्थातच परमात्मा स्वामींची विनम्रता बघा किती, की जो परमात्मा आहे त्याला कोणी मुनी म्हटलं, त्याला कोणी संत म्हणलं, त्याला कोणी साधू म्हटलं तरी कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता, स्वतःचं मोठेपण न बाळगता ते देखील ते मान्य करायचंय. कारण त्यांना स्वतःला माहिती की ते परमात्मा आहेत, पण समोरच्याला कळत नाही की अजून हा परमात्मा आहे तरी देखील हे त्याला सांगायला जात नव्हते. हे किती मोठेपण आणि विनम्रता म्हणून त्यांची. आपण दुसरा अनुभव असा की ते जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर तिकडे एक आंधळा ब्राह्मण त्यांच्या दर्शनाला आला. तो ब्राह्मण त्यांच्या दर्शनाला आला आणि तो रडत होता कारण त्याला डोळे नव्हते. तो जास्त काय बोलायच्या तो परिस्थितीतही नव्हता. आणि मग त्याने हात जोडले, स्वामींपुढे आला. स्वामींनी गळ्यातली माळ काढली आणि त्याच्याकडे फेकली. त्याला ती हाताला लागली, त्याच्या हाताला लागली. त्याने ती गालांना, कपाळाला आणि डोळ्यांना लावली आणि डोळे उघडून बघतोय तर स्वामींचं दर्शन त्याला झालं. म्हणजे अंधत्व पण कसं असावं की त्या अंधारापासून जेव्हा उजेडाकडे जातोय तर त्या मधल्या प्रवासामध्ये दर्शन जे आहे ना ते केवळ परमात्म्याचं व्हावं. हे किती सुंदर, म्हणजे मी म्हणेल की अतिशय सुंदर त्याला अनुभूती आली मी म्हणेल. आणि ती अनुभवली, म्हणजे त्याने ते अनुभवलं. आणि आता परमात्मा नुसतं बघत नाही, नजर रोखून कृपा कटाक्षाने आणि स्मित हास्य करून बघतोय. किती सुंदर. तर हे हा तर अनुभव आलाच. त्यापुढे तिथेच म्हणजे त्याच ठिकाणी मग इतके सगळे लोक बघतायत की हा आंधळा, आणि त्याला सगळं आता दिसायला लागलं. मग मात्र सगळीकडे तिकडं गर्दी झाली स्वामींच्या दर्शनाला. तिकडे जगन्नाथपुरीला तिकडे सगळे लोक त्यांच्या दर्शनाला यायला लागले. म्हणजे प्रचंड गर्दी वाढत 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 अजून वाढत गेली. त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती आला होता
तो रडत रडत स्वामींना विनवणी करायला लागला की स्वामी, माझी बायको 8 दिवस झाली हरवलीये, तर मला, मी म्हणजे पूर्ण दमलोय किंवा थकलोय, आता माझ्या मुलांची सगळी काळजी घेऊन माझ्या मुलांचं सगळं सांभाळणं, आणि माझी बायको हरवलीये, तर मला ह्यातनं सोडा, माझी बायको मला भेटवून द्या, ती कुठे आता, काय करते, मला माझी तिची भेट घडवून द्या, असं तो म्हणत होता. तर स्वामी पण कसा मनातला भाव ओळखतात. स्वामी त्याला म्हणतात की तू काय फक्त जबाबदारी पुरतं नाही म्हणतेस, तर एवढं तुझं वय झालंय, एवढा तू आता तुझा अर्ध्यापेक्षा जास्त वय तुझं होऊन गेलेलं आहे, आणि अजूनही तू वासनेत गुंतलेला आहेस. या वासनेमधून सोडव स्वतःला, त्या वासनेचा त्याग कर, पुढे सदा, कारण तू विसरलास का मला. मग त्यांनी पूर्व वृत्तांत सांगायला लागले की अरे तू गाणगापूर क्षेत्री मी जेव्हा होतो त्यावेळेला तू माझा दास होतास, तू माझी सेवा केलीस, आणि तू आता हे काय करतोयस, आता तू इंद्रियांमध्ये अडकलेस आणि तू आता हे सगळं विसरून गेलाय. तो माणूस असं विचार करायला लागला की हे काय बोलतायत, म्हणजे मी तर पहिल्यांदा बघतोय त्यांना. आणि मग स्वामींनी तिथे उपस्थित एका माणसाला, कोणाला तरी सांगितलं, एक मुलगा होता, त्याला सांगितलं की जा आणि त्याच्या त्या कपाळावरती विभूती लाव. त्या मुलाने, त्या माणसाने, त्या माणसाचा जो बोलणारा माणूस होता त्या डोक्यावर विभूती लावली, आणि मग त्याला पूर्वजन्मीचं सगळं ज्ञान व्हायला लागलं, आणि मग तो रडायला लागला. आणि त्याच दरम्यान मग त्याला वैराग्य देखील यायला लागलं, त्याच्या वासना कमी झाल्या, वासना क्षय त्याचा व्हायला लागला, आणि मग त्याच वेळेला त्याची बायको देखील भेटली. मग दोघंही उभयता, तो अक्षरशः असा पळत पळत जाऊन स्वामींच्या चरणांवर त्याने थेट लोटांगण घातलं. दोघंही उभयता तिथे भेटले. स्वामींना मग दोघांनीही प्रार्थना केली की आम्हाला मोक्ष द्या. तर स्वामींनी त्यांना वचन दिलं, तथास्तु. आणि म्हणजे अजून काय हवंय, परमात्म्याने एखाद्याला थेट अभयदान दिलं, त्यांना मुक्ती मिळणार, म्हणजे हा जन्म घेऊन ते परत एखादा जन्म घेतील नाही घेतील माहित नाही, पण मुक्ती. आता हरिद्वार मध्ये घडलेले जे प्रसंग आहेत त्याबद्दलचा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. हरिद्वारमध्ये जेव्हा स्वामी गेले तर तिथे असं एक वर्णन सापडतं की तिथे 2 पुरुष होते. ते प्रचंड पिळदार शरीर, बलदंड असं त्यांचं शरीर होतं, आणि त्यांना शक्तीचा गर्व झाला होता, आणि ते उन्मत्त झाले. आणि मग ते लोकांना त्रास द्यायचे, खूप त्रास द्यायचे. मग ते लोकांना हळूहळू करत मग ते साधू संतांचा पण अपमान करायला लागले, आणि धार्मिक ग्रंथांचा अपमान करायला लागले, त्याचे विडंबना करायला लागले, स्त्रियांचा त्यांनी विनयभंग केला, असं खूप काय काय होतं. परस्त्री परद्रव्य त्यांना आवडायला लागलं, खूप म्हणजे अगदी उघड असे अधर्मी ते कृत्य करत होते. काही कालावधीनंतर त्यांना रक्तपिती झाली. रक्तपिती म्हणजे ब्लड लिकेज. ब्लड म्हणजे आपण एकेका स्पॉट मधून आपल्या शरीराच्या लीक व्हायला लागतं, आणि मग त्यानंतर रक्तपिती होत होत ते वाढत जातं. महारोग पण म्हणतात काही जण त्याला, किंवा कदाचित रक्तपिती वेगळा आणि महारोग वेगळा असू शकतं. महारोग त्यांना नंतर झाला. तर महारोग झाल्यानंतर मग ते एकदम स्पृश झाले. मग त्यांना त्यांचा प्रॉब्लेम झाला, आणि त्यांचा इतका त्रास झाला की त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांना हकललं. त्यांच्या घरच्यांनी त्यांना हकललं, आणि मग ते नंतर निघून गेले. मग ते गंगेकाठी ते बसलेले असायचे दोघे. एकदा काय झालं, स्वामी हरिद्वारला असताना ब्राह्मण भोजन तिथे एक माणूस घालत होता. तर ब्राह्मण भोजन घालत असताना स्वामी त्या ब्राह्मण भोजनामध्ये त्या पंक्तीत बसले होते, आणि बसलेले असताना त्यांना जे ताट त्यांच्या समक्ष वाढलं होतं, ताट वाढलेलं असताना ते असं अचानक एकाएकी असे विचार करत असताना एकदम उठले आणि चालत गंगेच्या दिशेने गेले, गंगेच्या काठी. तिकडे ते दोन जे आधीचे मल्ल ते मग कुष्ठरोगी तिकडे बसले होते. त्यांना स्वामींनी दोघांना चरण स्पर्श केला, दोघांनाही पायांनी स्पर्श केला, आणि एकाएकी अचानक जे बारीक झालेले त्यांचं रक्तपिती थांबली, आणि ते परत बलदंड झाले. परत ते बलदंड झाले, आणि त्यांनी दोघांनी माफी मागितली. त्यांना कदाचित ज्ञानोदय झाला, आणि ते अर्थातच परमात्म्याच्या स्पर्शाने काय होत नाही, तर ते त्यांना झालं. आणि मग स्वामींची कृपा त्यांना लाभली. त्या दोघांनी अभयदान मागितलं, स्वामींनी अभयदान त्यांना दिलं. हे सगळं होत असताना तिकडे एक कुत्सित ब्राह्मण, तिकडे एक ब्राह्मण आला. तो कुत्सितपणे हसला, आणि मग हे चालू असतानाच तो स्वामींना असंच त्यांना म्हणायला गेला की कोण तुम्ही आणि तुम्ही कुठून आला, असा तो असं कुत्सितपणे त्यांना विचारत होता. तर स्वामी त्याला म्हणाले की माझं राहू दे, आधी आपण तुझं बोलू, आधी मी तुझं सांगतो. तू पूर्वजन्मी, त्याने सांगितलं की पूर्व एका जन्मामध्ये तू हस्तिनापूरमध्ये राहायचास, आणि हस्तिनापूरमध्ये असताना
तू प्रचंड पाप केलीस, तू मद्यपान करायचास, मद्यधुंद अवस्थेत सगळीकडे फिरायचास, तू अर्थात ब्राह्मणांचे अपमान केले, तू साधू संतांचे अपमान केले, ग्रंथांचे अपमान केले, त्यांचे शाप लागले, परद्रव्य तू लुबाडायचास, परद्रव्याची लालसा तुला होती, परस्त्रीची तुला लालसा होती आणि अनेक परस्त्रियांबरोबर तू गमन केलेस. आणि असं करत करत मग तुला मग एकदा तू एका स्पॉट नंतर एका कालावधीनंतर तू पकडला गेलास आणि मग तुला त्या गावातल्या लोकांनी देश निकाला केला, म्हणजे त्याला काय म्हणतात तडीपार केलं. तू परप्रांतात जाऊनही परत तीच कृत्य केलीस. तर तिथल्या परप्रांतातल्या लोकांनी तुझे नाक आणि डोळे फोडले, नाक डोळे फोडून तुला सोडलं. मग तू आक्रोश करत करत जायचास, तर तू नकळतपणे जंगलात गेलास आणि मग तिकडे हिंस्त्र पशूंनी तुला फाडून खाल्ले, काय थोडंफार खाल्लं आणि सोडून दिलं. मग तसा तू मेलास. असा तुझा प्राणत्याग झाल्यानंतर तुझ्या पापांमुळे तुला पक्ष्यांची योनी मिळाली. पक्ष्यांची योनी मिळून मग त्यातले तू काही जन्म घेतलेस आणि मग तुझी थोडीफार पुण्याई जी काही शेष राहिली होती, त्या पुण्याईमुळे तू परत आता ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहेस. पण ते म्हणतात ना की ते मागचे जे कर्म असतात किंवा मागचे जे संस्कार असतात ते सुटत नाहीत. तेच तुझ्या बाबतीत झालंय आणि आत्ताही तू परत तेच करतोयस. आत्ता अगदी कालचं जरी बोलायचं म्हटलं तरी अगदी काल रात्री कारण नसताना तू एका गाईला ठार मारलेस. बापरे, असं स्वामी त्याला म्हणाले. तर तो सगळं बघत अवाक राहिला. सगळं जनसमुदाय सगळे ऐकत होते सगळं बघ ते जे काय बोलतात स्वामी आणि ते सगळं काय तो प्रसंग. तर त्यावेळेला उपस्थित जनसमुदायांना स्वामी म्हणाले की चला ह्याच्या घरी जाऊ आपण. तर सगळे त्या माणसाच्या घरी गेले. तिथे गेल्यानंतर त्याची बायको, त्याची मुलं सगळे होते, ते बघत होते. आणि घराच्या पाठीमागच्या दिशेला स्वामी घेऊन गेले आणि म्हणाले बघा ही गाय ही जिवंत आहे का मृत आहे हे तुम्ही सांगा मला, असं ते म्हणाले. आणि मग ती मृत होती. सगळे मग त्या माणसाला दोष द्यायला लागले की तू गायीची हत्या केलीस आणि शिवाय ब्राह्मण कुळात येऊन. तर मग तो विनवणी करू लागला. तो शरण आला स्वामींना. शरणागत वत्सल स्वामी तिथे बसले. स्वामींची तिथे पाद्यपूजा केली. स्वामींच्या चरणांवरती उदक म्हणजे आपलं पाणी आणि काय म्हणतात तीर्थ आपण त्यांच्यावरती सोडलं. आता ते पाणी सोडलं ते त्यांच्या चरणांना लागून तीर्थ झालं. ते तीर्थ त्या ब्राह्मणाने हातात घेतलं आणि त्या गायीवरती शिंपडलं. ते शिंपडता क्षणी म्हणजे कदाचित हे स्वामींनीच सांगितलं, ते शिंपडता क्षणी ती गाय जसं झोपेतनं उठून उभं राहावी तशी ती उठून उभी राहिली. तर ही एक लीला आहे आणि अतिशय सुंदर लीला. म्हणजे मी म्हणेल की जगन्नाथपुरी मधली ही एक लीला झाली. आणि सगळे तिथे उपस्थित जनसमुदाय स्वामींना शरण गेला. सगळे त्यांचा जय जयकार करायला लागले, त्यांना नमन केलं, नमस्कार करून थांबले. सगळ्यांनी साष्टांग दंडवत घातले, त्या माणसाच्या घरच्यांनी पण उपस्थित लोकांनी पण. आणि मग स्वामी म्हणाले आता राहिले उत्तर तुझ्या प्रश्नाचे. तर त्याचे उत्तर ऐक. आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नरसिंह भान, मूळ पुरुष वटवृक्ष स्थान, दत्तनगर निवासी हो, असं त्यांनी सांगितलं. तर हे उत्तर जेव्हा त्याने ऐकलं म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांनी उपस्थितांनी ऐकलं आणि ते तर पावन झालेच. त्यापुढे स्वामी गेले कृष्ण त्रिविक्रम या क्षेत्री. गेले. कृष्ण त्रिविक्रम या ठिकाणी गेल्यानंतर तिकडे एक कुंड आहे, नारायण कुंड. त्या नारायण कुंडामध्ये जो कोणी स्नान करेल त्याची पाप नष्ट होतील असं एक आख्यायिका आहे. तर अर्थात परमात्मा स्वामी म्हणा, अवतारी पुरुष, सगळे सिद्ध महात्मे हे कुठल्याही कुंडामध्ये स्नान का करतात तर त्यांना माहिती की त्यांची पापं नाही आहेत. त्यांची पापं नष्ट करण्यासाठी नाही, पण पापी लोकांनी ते स्नान करून करून इतकं दूषित झालेलं असतं की ते दोषही त्यांच्या तपोबलाने नष्ट होण्यासाठी ते जातात. अर्थात परमात्मा स्वामी त्यासाठीच गेले. ते तिकडे जात होते. तर तिकडे काही महंत होते. त्यांनी अशी एक चुकीची धारणा पसरवली होती की जे कोणी इथे येतील त्यांनी जर आम्हाला नमस्कार केला आणि आम्हाला दक्षिणा दिली, शिवाय त्यांनी काही स्वतःचे शिष्य देखील बनवले, शिष्यगण, आणि त्यांना हेच सांगितलं की आम्हाला दक्षिणा द्यावी. आम्हाला दक्षिणा दिल्यानंतर जर तुम्ही गेलात तरच तुम्हाला याचा लाभ होईल. तर असं त्यांना सांगितलं. आणि नंतर तर ते कोणाला सोडतही नव्हते, म्हणजे दक्षिणा दिल्याशिवाय कोणाला सोडवायचं नाही. तर मग स्वामींनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, असेच थांबले, कोणाला काही बोलले नाही. थेट आकाशमार्गे असे हवेत तरंगत आकाशमार्गे जाऊन त्या कुंडाच्या बरोबर मधोमध जाऊन पद्मासन घालून त्यावरती तरंगत बसले होते.
कुंड. उपस्थित जे जे ते महंत लोक होते ते सगळे बघायला लागले आणि ते आश्चर्यचकित झाले, कारण तो कुंड 4 पुरुष खोल, म्हणजे 4 पुरुष जर एकमेकांवरती उभे केले तर ते जेवढं खोल होईल ऍव्हरेज हाईटची व्यक्ती, तर तेवढा तो खोल तो कुंड. आणि त्याच्यावरती हे सिद्ध महात्मा हे पद्मासन घालून तिथे बसले कसे काय, हा प्रश्न त्यांना पडला. मग ते काही काळ त्यांची वाट बघत बसले. स्वामी थोड्या वेळ समाधी अवस्थेत गेले, नंतर ते बाहेर आले. ते बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला, लोटांगण घातलं, सगळ्यांनी त्यांना क्षमा याचना केली. स्वामींनी सगळ्यांना माफ केलं. आणि मग स्वामींना ते म्हणाले की आपण मुख्य मंदिरात जाऊ. मुख्य मंदिरात त्यांना नेऊन स्वामींना उच्च आसनावर बसवलं. काय गंमत आहे बघा ना, की मनुष्य अहंकारामध्ये काय म्हणतात ना, उन्मत्त जेव्हा होतो तर त्यावेळेला तो स्वतःची काय आणि दुसऱ्यांची काय म्हणजे कशी व्हॅल्यू ठरवतो. आणि एकदा काय त्याला स्वतःच्या चुकांची जाणीव होणं म्हणा किंवा समोरच्यांची व्हॅल्यू कळणं म्हणा, त्यावेळेला समोरचा मागत नसलं तरी खूप जास्त देतो. मग ते कसं, तर स्वामींना काही अपेक्षा नाही, पण त्यांनी काय केलं, मुख्य मंदिरात नेलं आणि मग उच्च आसनावर बसवलं. तुम्ही वर बसा, आम्ही खाली बसतो, असं केलं. तर ते खाली बसले आणि मग स्वामींची तिकडे षोडशोपचार पद्धतीने त्यांची पूजा केली. ही पूजा चालू असताना तिकडे एक विद्वान होता. त्या विद्वानाच्या मनात एक प्रश्न पडला की हे कसं काय शक्य झालं, हे कसं काय शक्य आहे, म्हणजे हे कसं काय झालं. तर स्वामी अंतर्यामी होते. स्वामींनी अंतर्यामाने हे सगळं ऐकलं की त्याच्या मनात असा प्रश्न आहे. स्वामींनी त्याला सांगितलं की अरे, म्हणजे त्याला सगळ्या त्या काही श्लोकांमार्फत त्याला सगळं सांगितलं की हे सगळं काय आहे, मग हे कसं केलं वगैरे. मग तो धन्य झाला आणि त्याने मनोमन स्वामींची स्तुती गायली मनोमन. आणि मग स्वामी स्वतःहूनच म्हणाले की चल तुझ्या घरी जाऊ आपण. मग तो जो विद्वान होता त्याच्या घरी स्वामी आणि हे सगळेच जण गेले. तिकडे गेल्यानंतर स्वामींनी सांगितलं की तुझे वडील जे आता भुजंग झालेले आहेत. भुजंग म्हणजे काय, तर असा नाग ज्याच्या कडेने केस असतात किंवा केस असलेला नाग, अंगावर केस असतात, काळे किंवा गोल्डन वगैरे असे केस असतात. तर बऱ्याचशा लोकांच्या घरी असे जुने वाडे जागा किंवा त्यांनी अशी जमिनीमध्ये धन पुरलं असेल तर तिकडे भुजंग असतो. तर तो कोण असतो, असा कुठलाही व्यक्ती की ज्याने धन कमवलेलं आहे आणि त्याचा जीव सुटत नाहीये. मग त्याला वाटतं की अरे मी हे कमवलंय, माझं हे सगळं मला उपभोगायचंय. मग प्रकृती सगळ्यांना तथास्तु म्हणते, प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणते. तर तथास्तु म्हटलं याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती परत मनुष्य होऊनच त्याचा उपभोग घेईल. ती कधी कधी असंही होतं की तुला उपभोगायचं का, लगेच उपभोग, मग तो भुजंग होऊन त्याच्याकडे फिरत बसतो, असं होतं. तर तो भुजंग जो होता, त्याचे वडील भुजंग झाले होते, कदाचित त्यांचा जागेमध्ये जीव अडकला होता. स्वामींनी त्याला भुजंगाला बोलवलं आणि तो भुजंग सगळ्यांसमक्ष आला. मोठा नाग असतो जो अगदी. मग स्वामींनी त्याला सांगितलं की जा नारायण कुंडात स्नान कर, म्हणजे सगळी पापं नष्ट होतील आणि पुढील जन्मी तू योगी कुळात जन्माला येशील, असं त्याला आशीर्वाद दिला. म्हणजे जेणेकरून त्याचा अध्यात्मही टिकून राहील आणि त्याचा पुढे उद्धारही होईल. पुढचा प्रसंग रामेश्वरमचा. जेव्हा स्वामी रामेश्वरम जे आहे साऊथचं तिकडे गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे दर्शन घेतलं आणि तिकडच्या कुंडातलं स्नान करायचं होतं. तिकडे बरेच कुंड आहेत रामेश्वरम मध्ये. तर रामेश्वरमच्या कुंडात स्नान करण्यापूर्वी तिकडेचे जे पुजारी होते ते म्हणाले की दक्षिणा काढा, त्याशिवाय तुम्हाला स्नान करता येणार नाही. स्वामी हे अवधूत आणि दिगंबर, त्यांच्याकडे कुठल्या त्या हातात धन बाळगून ते काय नसायचं. ते म्हणाले की माझ्याकडे धन नाही. ते म्हणाले स्नान करता येणार नाही. स्वामी असेच फिरले आणि मागे बसले. हा परमात्मा आहे, हा एकाच क्षणी संकल्प केला तर एखाद्याची वाचा पण छाटू शकतो, म्हणजे अख्खी जीभ हासडून काढू शकतो, काहीही करू शकतो. पण हा परमात्मा इथे देखील विनम्रतेने वागतो. आपण तर तरीही मनुष्य आहोत. हा खूप मोठा बोध आपल्याला मिळतो इथे, की इथे परमात्मा स्वामी फिरून बाजूला बसले, तिथल्या तिथे बसले आणि त्यांना लीला दाखवायची होती आणि ती दाखवली त्यांनी, शांतपणे दाखवली. हे झालं, लगेचच त्या पुजाऱ्यांच्या कानावर वार्ता आली की कुंड जेवढे आहेत रामेश्वरम मध्ये त्याला दुर्गंध येतोय, प्रचंड अतिशय दुर्गंध येतोय आणि कोण त्यामध्ये स्नान नाही करत आता त्यातलं जलाने. तर तिकडे अनेक जल आहेत बरं का, म्हणजे तिकडे खारं जल पण आहे, साधं गोड पाणी पण, साधं पाणी पण. ते कसं होतं की त्या कुंडांची नाव आहे की रामकुंड आहे, हनुमानाचं आहे, नल नील वगैरे. जेवढे वानर सेनेतले होते ते त्यांच्या नावाने पण कुंड आहेत. इतर देवतांच्या नावाने पण आहेत, कारण देवता पण तिथे दर्शनाला आले होते, त्यांच्या नावाने पण कुंड आहेत, बरेच कुंड आहेत तिकडे. तर सगळ्यांना दुर्गंध होते. मग ते पुजारी आणि सगळे शृंगेरीचे जे आदिशंकराचार्य परंपरेतले शृंगेरी पीठाचे जे शंकराचार्य होते त्यांच्या दर्शनाला गेले. त्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांना विचारलं की असं होतंय, म्हणजे
रामेश्वर कुंडामध्ये हे असं कसं काय होतंय, कधी घडलं नाही. मग शंकराचार्य जे होते ते ध्यान अवस्थेत गेले आणि दिव्य दृष्टीने ते बघत होते. आणि मग त्यांनी सांगितलं, साक्षात रामेश्वर स्वरूप असलेल्या देवाचा तुम्ही अपमान केलेला आहे, त्यामुळे त्याला दुर्गंध होते. मग त्यांना लक्षात आलं. मग ते आले, त्यांनी स्वामींचे चरण स्पर्श करून त्यांना प्रार्थना केली, त्यांची माफी मागितली. स्वामींनी त्यांना अभयदान दिले. तत्क्षणी लगेच त्या कुंडातला वास नाहीसा झाला आणि ते सगळं दुर्गंध नाहीसा झाला. हा एक रामेश्वरचा अनुभव आहे. बापरे दादा, म्हणजे ह्या लीला ऐकत ऐकत ते सगळं समोर इमॅजिन होतंय, त्यामुळे नक्कीच सगळ्यांना छान वाटत असेल.